वादग्रस्त बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी डॉक्टर पूजा खेडकरने अनेक कारनामे केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. पूजा हिने एकूण 12 वेळा UPSCची परीक्षा देताना तिच्या नावात बदल केलाच, पण सोबतच पालकांच्या नावात देखील बदल करून तब्बल 7 वेळा परीक्षा दिल्याचे पराक्रम उघडकीस आले आहे. स्वतःचे आणि पालकांच्या नावाचे इंग्रजी भाषेतील स्पेलिंगमध्ये बदल करून तिने वेळोवेळी परीक्षा दिल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. पूजा खेडकरीचे IAS पद UPSCने रद्द केल्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने तिला कधीही अटक होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सन 2012 मध्ये पूजा खेडकरने UPSCची पहिल्यांदा परीक्षा देताना स्वतःचे नाव खेडकर पूजा दिलीपराव असे सांगितले. त्यानंतर सन 2018 मध्ये दुसऱ्यांदा तिने नावात बदल करून पूजा दिलीप खेडकर असा उल्लेख करत आईचे नाव बुधवंत मनोरमा जगन्नाथ असे सांगितले. 2022च्या परीक्षेत पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव सांगून वडिलांचे नाव दिलीप के खेडकर व आईचे नाव मनोरमा जे बुधवंत असे नावात बदल पूजाने केले. 2019 मध्ये खेडकर पूजा दिलीपराव असे नाव करून दृष्टिदोष दिव्यांग असल्याचे UPSCच्या अर्जात सांगितले. पुन्हा सन 2020 मध्ये तिने खेडकर पूजा दिलीपराव असे नाव परीक्षेस देताना वडिलांचे नाव खेडकर दिलीपराव के असा बदल केला, तर आईचे नाव बुधवंत मनोरमा जे असा केला. तर 2021च्या परीक्षेत पूजा मनोरमा दिलीप खेडकर असा बदल करून वडिलांचे नाव दिलीप खेडकर तर आईचे नाव मनोरमा बुधवंत असे सांगितले. सतत नावामध्ये बदल करून पूजा खेडकरने नेमकी किती वेळा परीक्षा दिली हे UPSCला देखील शोधता आले नाही. OBC दिव्यांग प्रवर्गातून 9 वेळा परीक्षा देण्याची तिची मर्यादा सन 2020 मध्ये संपुष्टात आली. मात्र त्यानंतर देखील तिने जाणीवपूर्वक नावात बदल करून CSE 2021, 2022, 2023ची UPSC परीक्षा दिली असल्याचे निष्पन्न झाले. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल झाला असून सत्र न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. मनोरमाची 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामिनीवर सुटका करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पूर्ण होईपर्यंत तपास अधिकाऱ्याने नोटीस दिल्याशिवाय पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करू नये, तसेच तक्रारदार व साक्षीदारांशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधून त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये. तपास यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावे, त्यासोबतच तपास अधिकाऱ्यांना आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना कळवल्याशिवाय पुणे जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही अशा नियम अटी बजावल्या.